गुड मॉर्निंग। तर आज मी ठरवलं आहे की आज कटवडा बनवायचा आहे, तर म्हटलं तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करूयात। तर चला मग कसं बनवायचा कटवडा ते बघू। आज कोल्हापूरची थोडीशी आठवण आलेली, मग म्हटलं की आपण मस्त कटवडा बनवून खाऊयात। तर चला बघूया आपण कसं बनवायचं। यामध्ये मी ग्रीन चिली, नंतर गार्लिक आणि कोरिएंडर घातलंय। थोडीशी आपण जिरे पण टाकूया आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया। ओके, मसाला बारीक झालेला आहे बघा। आता ह्याची मस्त बटाट्याची भाजी करू। हे सोडूया पहिल्यांदा, बटाटे सोडून मग त्याला मस्त फोडणी टाकूया। बटाटा आपला सोडून रेडी झालेला आहे। आता बटाट्याला आपण फोडणी टाकूया। सिंपल फोडणी टाकूया, जास्त मसालेदार करणार नाही। त्यानंतर तेल टाकून घेतले, त्यानंतर जिरं, मोहरी, आपण केलेली ही पेस्ट, आधीच टाकून घेते। आता ठेवून पण काही करणार नाही। कढीपत्ता पण टाकून घेते। कढीपत्ता नाही थोडेसे काही नंतर कांदा टाकून घेते। हे सगळं व्यवस्थित मिक्स कर। पण टाकून आता मी मीठ टाकले। माझा व्हिडिओ सुरू नव्हता, मी मीठ टाकलेलं आहे। आता हळद, मीठ, त्यानंतर बटाटा शेव। मीठ पण टाकलेलं आहे, हळद पण टाकलेलं आहे। माझा व्हिडिओ सुरू नव्हता ॲक्च्युली, त्यामुळे तो स्किप झाला असेल। तुम्ही नक्की मीठ आणि हळद टाकून मग बटाटा टाकून। आपला बटाटा आता रेडी झालेला आहे। आता नेक्स्ट आपण कट तयार करूया, मस्त तर्री तयार करूया। तर्रीसाठी आपण चॉपिंग करून घेऊया। टमॅटो, कांदा आणि गार्लिक हे पहिलं चॉपिंग करून त्याला भाजून घ्यायचं। आता आपण फोडणी नाही, पहिल्यांदा भाजून घेऊयात सगळ्या गोष्टी। तेल टाकून घ्यायचे। तेल आय थिंक तापलेलं नाहीये। तेल थोडंसं तापल्यानंतर टाका, मी ऍक्च्युली अगोदरच टाकलं। त्यानंतर कांदा टाकून घ्या। व्यवस्थित भाजा। हे सगळं कांदा आता टाकून घेतलेला आहे। कांद्यानंतर टोमॅटो पण टाका तुम्ही। सगळं व्यवस्थित व्यवस्थित भाजून घ्या। इथे बघा थोडंसं ब्लॅक होईपर्यंत भाजून झाल्यानंतर ह्याला गाळ करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। ह्यामध्ये जर तुम्हाला हिरवी मिरची पण टाकायची असेल तर पण तुम्ही टाकू शकता। थोडं तुम्हाला जर थोडं स्पाइस पाहिजे तर हिरव्या मिरच्या 1-2-3 टाकल्या तरी पण चालेल। आता आपण बारीक करून घेऊ मिक्सरला। त्यानंतर थोडंसं खोबरं भाजून घेऊयात आणि त्याच्यासोबतच आपण ते बारीक करून घेऊ। शॅलो फ्राय करून घ्या फक्त। मिश्रण सगळं बारीक करून घ्या आता मिक्सरला आपण। आपला असा मसाला झालेला आहे। आता ह्याला फोडणी टाकूया। तेलामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून घेतला। त्यानंतर हा जो मसाला तयार केलेला आहे आपण तो टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मस्त भाजायचा। व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चटणी आणि मीठ फक्त टाकून द्यायचं।
चटणी टाकून घ्यायचं. चटणी टाकल्यानंतर मग मीठ पण टाकायचं थोडंसं चवीपुरतं. आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायची. चटणी माझी कोल्हापूरची मम्मीने दिलेली आहे. गावाकडे नेहमी गेली तुम्ही घेऊन येते. हे मोड आलेले मटके ते मी जर शिजून घेतले 10-15 मिनिटं. तुम्ही पण शिजून घ्या. त्यानंतर मग डाळ मसाल्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये. आणि मस्त एक उकळी करून उकळी मारायची. उकळी करायची. एक उकळी करायची. मस्त कोथिंबीर टाकून घ्या जराशी. आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त उकळी पण दिलेली आहे बघा. थोडंसं मीठ टाकते. चटणी. हे मिश्रण आता मिक्स करून घेते. वड्याचे गोळे पण करून घेतलेत. आता मस्त डीप करून आपण तेलात सोडूयात. तळून घेऊया. मी डीप फ्राय केलं. डीप वडे मस्त तळून घेते. एक सोडते. लागलं घालायचं. माझं पीठ थोडंसं पातळ झालंय. तुम्ही थोडंसं घट्टमध्ये मळा. वड्यासाठी पीठ थोडं घट्टमध्ये लागते. हा एक कटवडा आम्ही ठेवला प्लेटीत. आणि या प्लेटीत जर असं करायचं म्हणजे वडा असं फुल्ल फुगून बाहेर येतो. ओकेच. मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं कट एकदम थरथरीत झणझणीत तर्री टाकायची त्याच्यावर. म्हणजे एक नंबर झणझणीत लागायला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये वाटत असेल ही बनवले पण पूर्ण हे मी बनवलेलं आहे. फक्त सेटिंग माझं सगळं मी बनवलेलं आहे. ठीक आहे. इट्स क्रेडिट गोज टू मी. ओके. तर्री टाका. ही आहे तर्री जे मी 2 तास झाले बनवतोय. हिवर अशी तर्री टाकायची मस्त. बघा. वा 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 मस्तच. हे पण घरी बनवलेलं आहे. मी पार्सल आणलेलं नाही आहे. हे पॅकेट मी घरीच पॅक केलंय. तुम्हाला असं वाटायला नाही पाहिजे की मी पार्सल आणलंय असं. म्हणून तुम्हाला सांगितलं की मीच बनवते. ठीक आहे. ओके. हे बघा ब्राऊन ब्रेड खातो मी. थोडस हेल्दी आहे म्हणून. ओके. वा 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 मस्तच. एक नंबर. बरं झालं ना. आता मी घेऊन जातो. नंतर बोलू आपण. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.